हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. सो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं मॉर्निंग रुटीन. आजचं रुटीन थोडंसं लेटच आहे कारण मिस्टरांना जायचं होतं उशिरा. रोजचं रुटीन स्टार्ट होतं सकाळी 5 वाजता कारण मिस्टर रोज सकाळी जातात 6:15 वाजता. सो फ्रेंड्स, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मिस्टरांच्या डब्यासाठी मी बनवली होती बाजरीची भाकरी. आधीच बनवून घेतली कारण टिफिनमध्ये पॅक करण्याच्या आधी ती थंड होते. मिस्टरांना भाकरी खूप आवडते, सो ते टिफिनलासुद्धा भाकरीच घेऊन जातात. त्यासोबत मी देणार आहे मेथीची भाजी. मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून साफ करून पाणी नितळत ठेवलेलं आहे आणि मेथीच्या भाजीसाठी मी 2 कांदे चिरून घेणार आहे बारीक. सो चला आता कांदे चिरून घेऊयात. कांदे चिरताना कढई तापत ठेवलेली आहे. सो आता मी त्याच्यात ॲड करणार आहे तेल. आम्ही दोन्हीही टाईम भाकरीच खातो कारण मिस्टरांना भाकरी खूप आवडते आणि चपाती क्वचितच खातो. तेल ॲड केलेलं आहे मी. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात मी जिरं आणि हिंगाची फोडणी करून घेणार आहे. फोडणी तडतडल्यानंतर त्याच्यात मी ॲड करत आहे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले. थोडासा धूर झाला म्हणून मी चिमणी चालू केली. कांदे चांगले परतून घेणार आहे आपण आणि त्याच्यात ॲड करत आहे मी अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर. ते सुद्धा दोन्हीही मी छानपैकी परतून घेणार आहे. ते छान परतल्यानंतर त्याच्यात मी ॲड करणार आहे मेथीची भाजी. मेथीची भाजी मी डायरेक्टली ॲड करते, मी चिरून घेत नाहीत ती पानं कारण चिरल्यानंतर थोडीशी कडवट होते म्हणून डायरेक्टली पानं ॲड करते. हे बघा, पहा भाजी आपली तयार झालेली आहे. त्याच्यात ॲड केलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. कधीकधी मी ओलं खोबरंसुद्धा ॲड करते, दोन्हीही छान लागतं. आता मी मिस्टरांचा डबा पॅक करायला घेतलेला आहे. छोट्या डब्यात दिलेली आहे मेथीची भाजी, बाजरीची भाकरी, मिरचीचा ठेचा आणि सोबत आहे रायता बुंदी. छान लागते रायता बुंदीसुद्धा. आता गरमी स्टार्ट झालेली आहे तर आपण दही छास वगैरे घ्यायला पाहिजे आहारामध्ये. फ्रूट्समध्ये आहे द्राक्ष आणि गोडासाठी आहे शंकरपाळी. सो पहा, मिस्टर आता गेले कामावरती पण किती पसारा झालेला आहे. मी लगेचच स्वयंपाक झाल्यानंतर किंवा टिफिन तयार केल्यानंतर किचन आवरून घेत असते कारण लगेचच किचन आवरलं तर किचन स्वच्छ होतं आहे. पहा, आता मी सगळ्या बरण्या पुसून वगैरे जागेवर ठेवत आहेत त्याच्यामुळे त्या घाण दिसत नाहीत. मी काय करत असते ना, किचनचं काम म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच प्लॅटफॉर्म वगैरे साफ करून भांडी घासून नंतर लगेचच किचनमधला केर काढून आणि लादीसुद्धा लगेच पुसून घेते. त्याच्यामुळे एक रूम किंवा किचन पटकन आवरून होतं. म्हणजे सगळ्याच रूममध्ये पसारा राहत नाही. असं स्टेप बाय स्टेप मी एक रूम साफ करत जाते. तर कचरा काढून झालेला आहे. त्याच्यानंतर मी मॉपने लादी पुसून घेत आहे. मी मॉपच वापरते मोस्टली लादी पुसण्यासाठी. त्याच्याने काम आपलं पटकन आवरून होतं. कधीतरी 8 दिवसांनी 15 दिवसांनी मी हातानेसुद्धा लादी पुसून घेते. सो हे पहा फ्रेंड्स, किचन आता एकदम छानपैकी स्वच्छ आणि क्लीन झालेलं आहे. ह्याच्यामध्ये मी उरलेली भाजी वगैरे स्टोअर करून ठेवलेली आहे. पहा, प्लॅटफॉर्म वगैरे किती छान सगळं स्वच्छ दिसत आहे. त्यामुळे आपल्यालाही खूप छान प्रसन्न वाटतं आणि नंतर किचनमध्ये किंवा दुपारी किंवा संध्याकाळी काम करताना खूपच छान असतं. सो फ्रेंड्स, कसं काय वाटलं तुम्हाला माझा किचनचा मॉर्निंग रुटीन. सो पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, बाय बाय. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.